दिवसभर सगळ्यांचं करता करता कधीतरी स्वतःसाठी मात्र करायचं राहून जातं आणि याची सुरुवात सकाळच्या नाश्त्यापासून झाली आहे. आणि शिवायतला माझ्या झोपेतनं उठलं की पहिलं खायला लागतं, त्यामुळे पटकन असे चोकोज बनवले. आता जे सोबत आहेत ते माझे भाचे आहेत, सुट्ट्यांमध्ये इकडे आलेले आहेत, त्यांनाही चोकोज दिले. आता म्हटलं ह्याच्यावरती काय फक्त भागणार नाही, मग दोघांसाठी पुन्हा पोहे बनवले, नाश्ता केला. तर हे आंबे ना माझ्या ननंदबाईंनी दिले होते गावावरून येताना. तर हा ब्लॉग ना एकादशीच्या दिवशीचा आहे. माझा उपवास होता, बराचसा लेट झालाय अपलोड करायला. आता ही पपई माझ्या ननंदबाईंनीच दिली होती, मग छान अशी नाश्त्यामध्ये पपई खाल्ली. आता गावावरून आलो होतो त्यामुळे घरामध्ये भाजीसाठी बनवायला काहीही नव्हतं. आता हे आंबे होते, छान पिकलेले होते, म्हटलं चला त्याचा छान आमरस बनवते. मस्त असं आमरस चपाती आणि सोबत थोडंसं पिठलं बनवलं होतं. आता बऱ्याच दिवसांनी पिठलं बनवलं होतं, त्यामुळे खरंच खूप छान झालं होतं. यांना सगळ्यांना जेवायला दिलं. त्यानंतर मी माझ्यासाठी खिचडी बनवली ती उपवासासाठी आणि थोडेसे केळीचे चिप्स होते ते खाल्ले. आता संध्याकाळी भाचे आले होते, मग म्हटलं चला त्यांना बाहेर एक चक्कर मारून आणूयात. तर यांचं चालू होतं आम्हाला पाणीपुरी खायची, त्यांना पाणीपुरी दिली. दिवसभर सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी मात्र करायचा कंटाळा करतो. आता माझा उपवास होता, एकटीसाठी काय बनवू, मग घरामध्ये कलिंगड होतं तेच खाल्लं. तुम्ही तुमच्यासोबत कधी कधी असं करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.